राजकारणाचा किडा जर एखाद्याच्या डोक्यात शिरला ना, मग तो कोणत्या थराला जातो, कोणत्या पातळीला जातो, ह्याचं मूर्तिमंत उदाहरण जर पाहायचं असेल ना, तर आता हे जे एकनाथ शिंदेचे जे काही शिंदे सैनिक आहेत आणि हे शिंदे आहेत, यांच्यावरून आपल्याला याची अनुभूती घेता येईल. काय म्हणाले हे नरेश म्हस्के, तुम्ही देशावर आपत्ती कोसळलेली असताना तुमच्यामध्ये तुमच्यातला जो काही तो देशभक्तीचा भाव व्यक्त व्हायला हवा होता, त्यातून तुम्ही कुठेतरी एक असा भिकेसारखा आव आणताय, लोकांच्या पदरामध्ये टाकल्यासारखं करताय. काय म्हणे तर कोल्हापूरमध्ये अशी आपत्ती घडली, केरळमध्ये आपत्ती घडली, इर्शाळवाडीला आपत्ती घडली, त्यावेळेस ज्यांना विमानात सुद्धा बसले नाहीत कधी, त्यांना विमानात बसवण्याचं काम एकनाथ शिंदेंनी केलं. काय तुमच्या त्या काय ती महान बुद्धिमत्ता आहे तुमची. अहो, असलं दळभद्री राजकारण देशावर आपत्ती कोसळलेली असताना तरी किमान बोलू नये, एवढं तरी तारतम्य नसावं का? का गेले एकनाथ शिंदे? काय कारण होतं? एक महाराष्ट्र सरकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक कक्ष नियंत्रण आपत्तीचा एक कक्ष जम्मू काश्मीरमध्ये उभा केलेला होता. एक राज्याचे प्रतिनिधी, एक सरकारचे प्रतिनिधी आणि केंद्र आणि राज्य यामध्ये समन्वय साधण्याकरता गिरीश महाजन या मंत्र्यांची नियुक्ती करून त्यांना विशेष विमानानं जम्मू काश्मीरला पाठवलेलं होतं. तिथून मग या एकनाथ शिंदेंना पुन्हा तिथे जाण्याची काय गरज पडली? तर मी एक समांतर राज्य चालवतोय असा त्यांना संदेश द्यायचा होता की काय यामध्ये? की कारण बघा ना, एकनाथ शिंदेंनी अगोदरच कोण ते अभिजित दरेकर त्यांचे श्रीकांत शिंदेची जी टीम ती अगोदरच जम्मू काश्मीरमध्ये गेली होती म्हणे आणि तिथे ती मदत करत होती. आणि मग एकनाथ शिंदे तिथं पोहोचले आणि एकनाथ शिंदे जाताना म्हणजे इथे मुंबईमध्ये जर प्रेत आले तर तिथं त्यांनी त्यांचे 2 मंत्री म्हणजे तिथं श्रीकांत शिंदे, गुलाबराव दरेकर तिथे उपस्थित राहतील मुंबई विमानतळावर. बघा, स्वतंत्र व्यवस्था, सरकार, किती सरकार आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि पुण्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी जावं, दादा भुसे यांनी त्या दिलीप देसले यांच्या मौतीसाठी, त्या अंत्यविधीसाठी उपस्थिती लावावी, म्हणजे ही एकनाथ शिंदेची यंत्रणा. आणि मग महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्र्यांची यंत्रणा, गिरीश महाजन जम्मू काश्मीरमध्ये तिथं समन्वय, केंद्र आणि तिथल्या राज्यामध्ये समन्वय साधून मदत करतील. आणि इथे मुंबईमध्ये मुंबई विमानतळावर मंगलप्रभात लोढा असतील आणि आशिष शेलार असतील. काय चाललंय काय? आणि मग अजित पवार, या दोघांच्या श्रेयवादाच्या लढाईमध्ये अजित पवार मात्र मागे पडलेले दिसत आहेत. ते आपले ते जे मुख्यमंत्री अब्दुल्ला आहेत त्यांच्याशी फोनवरून मदत करा असं म्हणाले. म्हणजे एकंदरीतरित्या महाराष्ट्रामध्ये 3-3 दळभद्री जी काही व्यवस्था दिसून आली, 3, 13, 9, 12 कसे वाचतात ना सरकारचे ते यावरून दिसतं. म्हणजे कुठे आपत्ती कोसळली, आपत्तीमध्ये संधी शोधणार यांना काय म्हणतात माहितीये? ती गिधाडाची वृत्ती असते. आपत्ती कोसळली, जनावरं मरायला लागली तर त्याचा आनंदोत्सव नसतो. तिथे एक जीवानं, तुम्ही देशावर आपत्ती कोसळली आहे आणि तुम्ही फक्त आणि राजकारणामध्ये हे सगळं श्रेय भाजपला जाऊ नये म्हणून एकनाथ शिंदेची धडपड चालू आहे का? भाजपात आता गेल्या वेळेस पुलवामा घडलं, पुलवामा घडल्यानंतर एवढ्या सैनिकांच्या रक्ताच्या थेंबाचा हिशोब घेणार का नाही? कमळाला मतदान करणार का नाही? अरे, रक्ता मांसांच्या दलदलीमध्ये कमळ वाढवण्याचा पाप या भाजप सरकारनं मागच्या वेळेस केलं होतं. तेच वंगळवानं प्रदर्शन आता पुढे हे भाजपा असंच श्रेय घेऊ नये म्हणून या एकनाथ शिंदेंना पुढचं भविष्याचं भय भीती वाटते की काय? नेमकं काय चाललंय? ही जी दळभद्री श्रेयवादाची राजकीय लढाई महाराष्ट्रात चालू आहे ना, ती कुठेतरी या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये विसंवाद दिसून येतोय. आणि यामध्ये अजित पवार आपले पिछाडीवर आहेत, सगळ्यात पाठीमागे आहेत. पण जे काही नरेश म्हस्के यांचं जे बोलणं होतं ते कोकाटेंना जे बोलले होते ना, कोकाटे कोण घेतो 1 रुपया? भिकारी सुद्धा 1 रुपयाला शिवत नाही आणि आम्ही 1 रुपयामध्ये त्या शेतकऱ्याला विमा देतो. हे बोलण्यामध्ये जसा तो भाव होता ना, तोच भाव एकनाथ शिंदेच्या नरेश म्हस्केंमध्ये होता. ज्यांना विमानात बसले नाही त्यांना विमानात बसून आम्ही मदत देतो. अहो, भीक नको कुत्र्यावर अशी अवस्था करून ठेवली आहे या लोकांची. कारण देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरणावर हिरवे साप मारलेत,
ते कुठेही ढुंगणवर करतात, कुठेही कशा पद्धतीनं ते भोंगे वाजवतात. म्हणजे हे माजलेले हे हिंदुत्वावरचं आक्रमण आहे. अहो, त्या अतिरेक्यापेक्षा अंतर्गत अतिरेकी फार प्रचंड झालेत आणि त्यांना सीमेवर पाठवण्याची गरज आहे. किमान 2,000-2,500 3,000 तिथे त्या पहलगाम मध्ये पर्यटक होते. कुणी वाचवलं हो त्यांना? अहो, त्या पाठीवर घेऊन पळणारे मुसलमान होते, जखमींना घोड्यावरनं घेऊन सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणारे मुसलमान होते. अहो, त्या हॉटेलमध्ये सुरक्षित महाराष्ट्रातल्या पर्यटकांना एका आदिल नावाच्या मुसलमानानं घरी नेलं, जेवण घातलं आणि सुरक्षित स्थळी हॉटेलमध्ये नेऊन सोडलं. दुसरा आदिल शहा नावाचा मुसलमान एक तरुण त्या अतिरेक्यांच्या हातातली बंदूक हिसकावून घेताना मृत्युमुखी पडला, त्याला अतिरेक्यांनी मारलं. आणि आम्ही बसलो इकडे राजकीय श्रेयवाद सत्तेचं. कदाचित बंगाल आणि बिहारमध्ये आता ह्या दलदलीमध्ये ह्या रक्ता मांसाच्या दलदलीत कमळ कदाचित नक्कीच निवडून येणार हो. आणि आपण आता त्याचा बदला घेणार आहेत. बदला काय घेणार आहेत? संजय राऊत म्हणतात तसे 2-4 मशिदी पाडू, हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करू आणि मग बदला घेऊ आणि पुन्हा मग सत्तेचा खेळ करायला सुरू देशामध्ये तेच खेळ करू. म्हणजे एकंदरीतरित्या आपण भारतीय कधी होणार आहोत? आम्ही हिंदू झालो नाही, आम्ही मुसलमान झालो नाही, आम्ही भारतीय कधी होणार आहोत? कारण मुसलमान असेल तर तो अतिरेकी नसेल, हिंदू असेल तर असं घाणेरडं कृत्य करणार नाही, श्रेयवादासाठी किंवा ते गिधाडाची वृत्ती त्याच्यामध्ये असणार नाही. मग आम्हाला हिंदूही होता आलं नाही, आम्हाला मुसलमानही होता आलं नाही, आम्हाला एक संघ देश ठेवायचा आहे, तर आम्हाला पहिल्यांदा आमच्या मनातला मनू नक्कीच मारावा लागेल. कारण तो मेल्याशिवाय आम्ही चांगले भारतीय होणार नाहीत. आणि जर आम्ही चांगले भारतीय होणार नसू तर कोणत्या तोंडानं आम्ही आमचे घरच सुरक्षित नसेल. ज्याच्या घरात हे बघा, एका घरामध्ये ज्या घरा अंतर्गत कलह असतील ना घरामध्ये, तो कधीच परकीयांवर अधिराज्य गाजू शकत नाही, बाहेर जाऊन पराक्रम गाजू शकत नाही. बाहेर पराक्रम गाजवायचा असेल तर कुटुंब अगदी एक संघ असावं लागतं आणि मगच नंतर तुम्ही दिल्लीवर जाऊ शकता. महाराष्ट्र चांगला असेल, महाराष्ट्रात भोंगे काढा किंवा ते हिरवे साप किंवा ते कुठेही झेंडा फडकवा मस्जिदीवर असे म्हणणारे हे जे आहेत ना, हे खरे खरे साप आहेत आणि हे खरे शापित आहेत. म्हणजे शाप लागलेला वाळवी, भारतीयत्वाला लागलेली वाळवी ही आहे अंतर्गत. आणि मग नंतर आपण कधी आपलं कुटुंब एक करू, महाराष्ट्र एक करू आणि मग नंतर दिल्लीवर राज्य गाजू शकतो ना. आणि जर भारत एक संघ असेल तरच आपण जगामध्ये विश्वगुरु किंवा ते काय महागुरु म्हणायचे 2047ला. पण कधी होऊ? तर तुम्हाला पहिल्यांदा भारतीय व्हावं लागेल. आणि तुम्ही भारतीयच नाहीत आहात आणि कुठेतरी शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये दिलं म्हणून अगदी तुमचा ते अहंभाव कसा दिसतो चेहऱ्यावर. आणि एकनाथ शिंदे तिथे ओंगळवानं प्रदर्शन करायला, अहो ते उलट त्या तिथल्या यंत्रणांना, सुरक्षा यंत्रणांना ताण होतो तुमचा. तुम्हाला तुमच्या सुरक्षेसाठी त्यांना आणखी तैनात करावं लागतं, मदतीमध्ये खोडा पडतो. म्हणून तर जिथं दंगली होतात तिथं राजकीय नेत्यांना जाऊ देत नाही प्रशासन. त्याचं कारण काय असतं? त्याचं कारण हेच असतं. म्हणून आता ही लढाई भारताची लढाई आहे का पश्चिम बंगाल आणि बिहारची लढाई आहे? मेरे भाइयों और बहनों, बदला लेना है, एक एक खून कतरे का हिसाब लेंगे ना तो कमळाला मतदान द्या असं दळबद्री ओंगळवानं प्रदर्शन यांच्यावरही, या मृत्यूच्या खेळावरही होणार नाही असं कोण छातीठोकपणे सांगू शकेल? सांगता येईल तुम्हाला? नाही ना. मग पहिल्यांदा हे जे महाराष्ट्राचं 3-13-9-12 वाढलेलं सरकार, तिघाचे 3 तोंड कशाला राव? थोबाड म्हटलं तरी वेगळं ठरणार नाही. सगळ्यांचे वेगवेगळे आपापल्या पद्धतीने चाललेलं आहे. प्रत्येक जण स्वतःचा कुणबा वाचवायचा प्रयत्न करतोय. हे देश वाचवायला किंवा पर्यटकांना वाचवायला नाही चालले, तर आपल्या शक्तीचं ओंगळवानं प्रदर्शन करायला चाललेत. जे कधी गाडीतच बसले नाही त्यांना विमानात बसवायला चाललेत. नरेश म्हस्के, एकनाथ शिंदे आणि ते कोकाटे असतील किंवा हे देवेंद्र फडणवीस. मोदी आता म्हणे मास्टर माइंडला शोधून काढतील आणि फारच कडक शासन. अरे काय करणार तुम्ही? मोदी नका ना म्हणू यार. मोदी काय तिथं जाणार आहे का ढगामध्ये बसून गोळ्या घालणार आहे पाकिस्तानला? लष्कर करेल, तपास यंत्रणा करतील, भारत सरकार म्हणून विरोधी पक्ष असतील, सर्व देशातला एक एक नागरिक असेल, सर्व मिळून भारत देश होतो. भाजपा म्हणजे देश नसतो, काँग्रेस म्हणजे देश नसतो, सेना म्हणजे राज्य नसतं किंवा हे एकनाथ शिंदे म्हणजे एकदम महाराष्ट्राचं राज्य नसतं.
फक्त एकनाथ शिंदेची लढाई काय आहे तर देवेंद्र फडणवीसांपेक्षा मीही समांतर राज्य चालवतो म्हणून तर एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरला गेले नाहीत ना. आपलं काय मत आहे? असंच आहे की वेगळं आहे? काय जे असेल ते कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.